आज रस्त्यात येताना कुणाची नजर लागलेली काय मध्ये एवढ्या ट्रिपा केल्या आपण अशी अडचण कधी रस्त्यात कधी झाली नाही. आता चला म्हणलं मॅटर काय तर झालेला सॉल्व्ह करायलाच पाहिजे. तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळ सकाळी नांदेड मध्ये निघलेलो बघा 5 वाजता. दरवेळी आपण रायपूरसाठी आहे का नाही 2-3 वाजता निघतो दुपारी किंवा संध्याकाळी 4 वाजता. पण ह्यो विषय कसा आहे, ह्यो हाय नो एंट्रीचा माल, त्यामुळे 80-5 करून सकाळ सकाळी पहाटे 5 ला निघालो. जाताना आपण घसारतीला तर गेलो की जोरात, पण चढ लागला आणि ट्रॅक्टरवाल्यानं आपला मोसमच तोडला. त्यामुळे आपण मोठा स्पेशल घालून निवांत चढायला चालू केलो बघा. चढ पण लय खतरनाक आहे. ती सगळं 5-3 झाल्यावर पुढे आलो, मस्तपैकी थांबलो हॉटेलवर, जरा नाश्ता करूया म्हणलं. सकाळदरनं गाडी उचलल्या, आता स्टॉप केल्या आणि आपण गाडी थांबल्यावर टायर सगळं चेक करतोय. गेलो माग, टायर मामांचं दर्शन झालं बघा. असं त्या टायराचं असलं खतरनाक हाल बघून आहे का नाही टेन्शन आलं बघा. आणि टेन्शन आल्यावर आपल्याला भूका लय वाईट लागतात. मेन म्हणजे आपण नाश्ता करायलाच थांबलेला सोडा. मग मस्तपैकी राईस भजी तेन खाल्ली बघा आणि निघायला चालू गेलो. पुढे तर यवतमाळ पैसे टायरच दुकान असेल म्हणलं. तिथं गेलो, होतं नशिबानं आपलं टायराचं दुकान. मग काय बटनच टायर गाठलं. बाबाबाई म्हणतात ती बरोबरच आहे, जिथं फुटल तिथं बटनच असते. टायराचं पण दुकान लांब होतं, त्यामुळे रिक्षातनं मागवलं. अर्धा तास लागला. टायर तेन फिट केलो आणि आलो पुढे रस्त्यात येऊन थांबलो. वरचा पूल आहे का नाही, समृद्धी महामार्गाचा हायवे बघा मोठा. गाडीचं टायर गार करायला थांबलेलो. मी पण मस्तपैकी बघा उसाचा रस पिला बघा. रस पण एक नंबर होता बघा. सगळ्या गाड्या इथंच थांबलेल्या. टायरीतेन गार झालत्या. गाडी चालू करून आलो बघा डायरेक्ट नागपूरच्या बायपासला. असला खतरनाक जाम लागलेला का नाही कळायचं बंद. एक गाडी बंद पडली, त्यामुळे एवढं सगळं जाम लागलेला बघा. गाड्या पण असल्या जाम आहे का नाही, आरशाला आरसा घासूनच. मग काय तो जाम तेन पास केला बघा आणि पुढे आलो या ब्रिज वर. आता सगळ्या सिंगल रोड लागणार आहे मित्रांनो बिलासपूरला जायला. आपल्याला आता रात्रभर गाडी चालू ठेवायची आहे, कारण की 6 नंतर आपल्याला नो एंट्री लागते. त्यामुळे 6च्या आत गाडी काय पण करून पोहोचवायला लागते. आणि तेवढा आपलं 50K फॉलोअर या महिन्याभराच्या आत पूर्ण होऊन जाऊ दे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.